मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं यासाठी गेली अनेक वर्ष लढा सुरू आहे. मात्र अद्याप त्याला यश आलेलं नाही. त्यामुळं खंडपीठाच्या मागणीसाठी आता कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, सोलापूर जिल्ह्यातील खंडपीठ कृती समिती आक्रमक झाली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कृती समितीला भेटीची वेळ देऊन या भेटीमध्ये कायदेशीर बाबींचं विवेचन करण्यात यावं, शासन स्तरावर योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची भेट घ्यावी आणि खंडपीठाची स्थापना करावी. कोल्हापुरात स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना करण्यात यावी. यासाठी राज्याचा नवा विभाग घोषित करून ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अतिरिक्त महसूल आयुक्तांची नेमणूक करण्यात यावी आदी मागण्यांसाठी समितीच्या वतीनं मंगळवारी 18 फेब्रुवारी रोजी महारॅलीचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी 10 वाजता जिल्हा न्यायालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीमध्ये 6 जिल्ह्यातील वकील, पक्षकार, विविध पक्ष, संघटना, विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी दिली आहे. आपण कृती समितीच्या माध्यमातून दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी कोल्हापूर या ठिकाणी महारॅलीचं आयोजन केलेलं आहे. या रॅलीमध्ये प्रामुख्यानं 3 विषय आहेत की कोल्हापूरमध्ये परिक्रमा खंडपीठाची स्थापना व्हावी, यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालावं आणि ती पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करावा. दुसरा विषय असा आहे की कोल्हापूर राज्याचा नवा विभाग घोषित करण्यात यावा, कोल्हापूरमध्ये आयुक्तालयाची स्थापना व्हावी आणि दरम्यान मुदतीमध्ये महसूल आयुक्तांची तातडीनं कोल्हापूर या ठिकाणी अर्धन्यायिक प्रकरणांच्या चौकशीसाठी नेमणूक करण्यात यावी. आणि तिसरा विषय असा आहे की इतर राज्यांनी ज्याप्रमाणे ज्युनियर वकिलांना स्टायफंडचा विषय घेतलेला आहे किंवा योजना जाहीर केलेल्या आहे, त्याप्रमाणे वकिलांसाठी स्टायफंडची घोषणा करण्यात यावी. आता या रॅलीमध्ये जर आपण बघितलं तर विविध संघटनेचे पदाधिकारी, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसह 6 जिल्ह्याची कृती समितीचे सदस्य याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. पत्रकार बैठकीला स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबा कोंडेकर, मोहन कुशिरे, गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम, प्रताप पाटील, कमलाकर कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळे, विजय खोबरे यांच्यासह असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.